DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा. सॅमसोनाइट साऊथ एशिया प्रायव्हेट लिमिटेड दोंदे दुमाला तालुका इगतपुरी येथील व्यवस्थापन आणि नाशिक वर्कर्स युनियन यांच्या सकारात्मक चर्चेनंतर 4 वर्षाचा वेतन करार करण्यात आला आहे. 1 जानेवारी 2026 ते 31 डिसेंबर 2029 या कालावधीसाठी लागू असलेल्या या करारामुळे कंपनीतील कायम कामगारांना वेतन, महागाई भत्ता, बोनस, सहलीचा भत्ता, वैद्यकीय विमा तसेच निवृत्तीच्या लाभांमध्ये भरीव वाढ मिळणार असल्याचे नाशिक वर्कर्स युनियनचे अध्यक्ष डॉक्टर DL कराड यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले. या करारातील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे प्रत्येक कायम कामगाराला एकूण 27,000 रुपयांची वेतनवाढ मंजूर करण्यात आली. त्यापैकी पहिल्या वर्षी 15,000 रुपये, दुसऱ्या वर्षी 2,000 रुपये, तिसऱ्या वर्षी 2,000 रुपये आणि चौथ्या वर्षी 1,000 रुपये अशी टप्प्याटप्प्याने वाढ करण्यात येणार आहे. महागाई भत्त्यातही भरीव वाढ 1 जानेवारी 2026 पासून नाशिक ग्राहक किंमत निर्देशकांतील वाढीच्या प्रत्येक अंकामध्ये 10 रुपये महागाई भत्ता देण्यात येणार आहे. त्यामुळे कराराच्या कालावधीत महागाई भत्त्यात अंदाजे 4,800 रुपयांची वाढ होणार आहे. बोनस 95 ते 100%. कामगारांच्या बोनसच्या बाबतीतही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. कराराच्या पहिल्या 2 वर्षासाठी सध्याच्या 90% ऐवजी 95% तर पुढील 2 वर्षासाठी 95% ऐवजी 100% बोनस देण्यात येणार आहे. हा बदल 1 एप्रिल 2026 पासून लागू करण्यात आला आहे. त्यानुसार अनुक्रमे सुमारे 85,000 ते 95,000 रुपये बोनस मिळणार आहे. गांधी जयंतीसाठी अतिरिक्त सशुल्क सुट्टी 2 ऑक्टोबर गांधी जयंतीची सार्वजनिक सुट्टी असल्याने त्यासाठी एक अतिरिक्त सशुल्क सुट्टी देण्यात मान्य करण्यात आली आहे. तसेच 2026 पासून प्रत्येक कायम कामगाराला वार्षिक सहलीसाठी 3,000 रुपये भत्ता देण्यात येणार आहे. वैद्यकीय विम्याचा लाभ कामगारांसाठी असलेल्या वैद्यकीय विम्यातही दिलासा देण्यात आला आहे. 1 मार्च 2027 नंतर वैद्यकीय उपचारांवरील सहभरणा शुल्क काढून टाकण्यात येणार आहे. कंपनीकडून कुटुंबासाठी 4 लाख रुपयांपर्यंतचा वैद्यकीय विमा उपलब्ध करून देण्यात आला असून सहभरणा शुल्क रद्द झाल्याने कामगारांवरील वैद्यकीय खर्चाचा भार कमी होणार आहे. निवृत्त कामगारांना 31,000 रुपये, 1 जानेवारी 2026 नंतर सेवानिवृत्त होणाऱ्या कामगारांना कायदेशीर लाभांव्यतिरिक्त 31,000 रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच यापुढे निवृत्त होणाऱ्या कामगारांची निवृत्ती प्रक्रिया महिन्याच्या अखेरीस त्यांच्या शेवटच्या कामाच्या दिवशी पूर्ण करण्यात येणार आहे. मासिक वेतन 94,500 रुपयांवर नवीन वेतन करारामुळे कामगारांचे सध्याचे 74,500 रुपयांचे मासिक वेतन वाढवून 94,500 रुपये होणार आहे. महागाई भत्त्यातील वाढ विचारात घेतल्यास कराराच्या कालावधीत मासिक वेतन जवळपास 1 लाख रुपयांपर्यंत जाणार आहे. कामगारांना मिळणाऱ्या प्रत्यक्ष लाभांचा विचार करता 20,000 रुपये वेतनवाढ, अंदाजे 4,800 रुपये महागाई भत्ता, सुमारे 800 रुपये भविष्य निर्वाह निधीतून वाढ, बोनस आणि अन्य लाभ मिळून सुमारे 27,100 रुपयांची एकूण प्रत्यक्ष वाढ होणार आहे. जुलैच्या वेतनात थकबाकी नवीन वेतन जुलै 2026 पासून लागू करण्यात येणार आहे. तसेच पहिल्या वर्षातील 15,000 रुपयांच्या वेतनवाढीनुसार जानेवारी ते जून या 6 महिन्यांची 90,000 रुपयांची थकबाकी तसेच महागाई भत्त्याची फरकाची रक्कम जुलैच्या वेतनासोबत देण्यात येणार आहे. निवृत्त उत्पादनात 12% वाढ. कामगारांच्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देताना व्यवस्थापनाने उत्पादनात 12% वाढ करण्याचा प्रस्तावही कामगारांनी मान्यता दिली आहे. कामगार आणि व्यवस्थापन यांच्यातील सहकार्याच्या भूमिकेतून झालेल्या या करारामुळे उत्पन्न वाढीसोबतच कामगारांना आर्थिक धैर्य मिळण्यास मदत होणार आहे. या वेतन कराराच्या वेळी कंपनी व्यवस्थापनाच्या वतीने पंकज चावला, धनंजय भोसले, गोकुळ शिंदे, अविनाश गडवे आणि सुयोग जोशी उपस्थित होते. नाशिक वर्कर्स युनियनच्या वतीने अध्यक्ष डॉक्टर DL कराड, उपाध्यक्ष सीताराम ठोंबरे, देवीदास आडोळे, सरचिटणीस तुकाराम सोंजे तसेच कामगार प्रतिनिधी रमेश परदेशी, सुनील थापेकर, मधुकर आडांगळे, सोमनाथ नाठे, मंगेश नलावडे, निलेश तिदमे आणि राजेंद्र सोने आदी उपस्थित होते. शिटू भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत संतोष कुलकर्णी, छाया जाधव, दत्ता राक्षे, अरविंद शहापूरकर, गौतम, मुरलीधर गायकवाड आदींसह कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. कामगारांच्या एकजुटीमुळे आणि व्यवस्थापनाच्या सकारात्मक भूमिकेतून हा महत्त्वपूर्ण वेतन करार झाला असून सामूहिक संघटित प्रयत्नांचे हे यश असल्याची भावना नाशिक वर्कर्स युनियनचे अध्यक्ष डॉक्टर DL कराड यांनी व्यक्त केली. सॅमसोनाइट इंडिया कंपनीमध्ये गेले 20 वर्षापेक्षा जास्त काळापासून आमची सिटूची युनियन आहे आणि सुरुवातीपासूनच व्यवस्थापन आणि युनियन यांच्यामध्ये सलोख्याचे संबंध आहेत. नुकताच आम्ही
त्या कंपनीमध्ये वेतनवाढीचा करार केला. त्यानुसार कामगारांना 1 जानेवारी 2026 पासून 4 वर्षासाठी 20,000 रुपये पगारवाढ मिळणार आहे. त्यांना जो महागाई भत्ता मिळतो त्याच्यामध्येही वाढ करण्यात आलेली आहे आणि ह्या काळामध्ये याच्या व्यतिरिक्त 4,800 रुपये महागाई भत्ता वाढेल. कामगारांना बोनसही 85,000 रुपयापासून ते 95,000 रुपयापर्यंत बोनस या संबंधी या काळामध्ये 4 वर्षामध्ये प्रत्येक वर्षी त्यांना मिळणार आहे. कामगारांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीनं कामगारांनी त्यांच्या कुटुंबियासाठी 4 लाखाची मेडिक्लेम पॉलिसी कंपनीच्या वतीनं करण्यात येणार आहे. 10 लाख रुपयाचा टर्म इन्शुरन्ससुद्धा करण्यात येणार आहे, जेणेकरून दुर्दैवाने एखाद्या कामगारांचा जर मृत्यू झाला त्याच्या कुटुंबाला एक भरीव अशी आर्थिक मदत करू शकू. याच्याबरोबरच कामगारांना पिकनिकसाठी अलाउन्स देण्यात येणार आहे आणि कामगारांचा प्रॉव्हिडंट फंड पूर्ण रकमेवर, पूर्ण बेसिक डीएवर कपात होतो. त्यामुळे ह्या करारामध्ये कामगारांच्या प्रॉव्हिडंट फंडाच्या रकमेमध्ये दर महिन्याला व्यवस्थापनाचा 800 रुपयाचा सहभाग वाढणार आहे आणि त्यामुळं ज्यावेळेला कामगार रिटायर होतील त्यांना हायर पेन्शनचा लाभ पुढच्या काळामध्ये मिळू शकतो. ही व्यवस्थापन ह्या काळामध्ये करण्यात आलेली आहे. इथे या कंपनीमध्ये आम्ही 12% उत्पादन वाढ दिलेली आहे आणि 1 जानेवारी 26 पासून हे उत्पादन आपले कामगार देतात आहे. त्यामुळे उत्पादनाच्या बाबतीतही सकारात्मक चर्चा झाली. या कंपनीमध्ये सुरुवातीच्या काळामध्ये यशवंत सिंग साहेब हे तिथे प्रमुख अधिकारी होते, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर होते. त्यांच्या काळामध्ये अनेक करार अत्यंत सकारात्मक पद्धतीनं झाले. डॉक्टर रमेश तैनवाले यांचं मार्गदर्शन सातत्यानं आपल्याला मिळालं आणि आत्ता हा जो करार झाला आहे ते प्लॅन्ट हेड पंकज चावला साहेब आहेत, त्याचबरोबर बाकी त्यांचे सहकारी आहेत, त्यांच्या उपस्थितीमध्ये झालेला आहे. पंकज चावला साहेबांनी सुद्धा खूप सकारात्मक भूमिका घेतली, त्यामुळे इतका चांगला करार होऊ शकलेला आहे. तर नाशिक जिल्ह्यामध्ये काय, महाराष्ट्रामध्ये 27,100 रुपये वाढीचा हा करार आहे. 4 वर्षामध्ये 27,100 रुपये वाढ होणार आहे. हा ऐतिहासिक करार आहे, महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा करार आपण करू शकलेलो आहे. आणि त्याचं मुख्य कारण असं आहे की कंपनी कामगारांना खरोखर आपला भागीदार मानते आणि कामगारही कंपनीला आपली कंपनी असं म्हणून काढतात आणि CITUनं या दोघांचे संबंध कसे चांगले राहतील याच्यासाठी विशेष परिश्रम घेतलेले. त्यामुळं हा एक पथदर्शक असा करार आपल्याला म्हणता येईल. माझं महाराष्ट्रातल्या मालक वर्गांना एवढंच सांगणं आहे की तुम्ही प्रचंड नफे कमवत आहात. आपल्या महाराष्ट्रातले मोठमोठे उद्योग जे आहेत त्यांचे जर नफ्याचे आकडे जर तुम्ही पाहिले तर 5,000 कोटी, 6,000 कोटी, 10,000 कोटी अशा पद्धतीचे नफे आहेत. परंतु ते त्यांच्या कंपनीमध्ये काम करणाऱ्या कामगारांना त्याचे लाभ देताना दिसून येत नाही. ही दुर्दैवी बाब आहे आणि म्हणून फक्त स्वतःच्या नफ्याचा विचार न करता कामगार कर्मचारी यांचं भलं होईल या दृष्टीनं सुद्धा नफ्याचा एक हिस्सा कामगारांना वेतनवाढीच्या स्वरूपामध्ये दिला पाहिजे. कंत्राटी कामगारांना सुद्धा वेतनवाढीच्या स्वरूपात दिला पाहिजे अशी CITUची भूमिका आहे. पुन्हा एकदा व्यवस्थापनाच्या सगळ्या अधिकाऱ्यांनी हा करार करण्यासाठी सहकार्य केलं, त्याबद्दल त्यांचं सर्वांचं अभिनंदन आणि धन्यवाद. आमची कामगारांची प्रचंड एकजूट आहे. 140 कामगार पक्क्या एकजुटीमध्ये आहेत. त्या एकजुटीचा सुद्धा निश्चितपणे हा करार करण्यासाठी उपयोग झालेला आहे. त्यामुळे सर्व कामगारांचं सुद्धा अभिनंदन. सॅमसोनाइट साऊथ एशिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये आमची युनियन नाशिक वर्कर्स युनियन काम करते. तरी आमच्या कंपनीमध्ये 1997मध्ये युनियन लावली. तर त्यावेळेला 65 कामगार हे टेम्पररी होते. तर त्यावेळेला युनियन लावली, त्यावेळेला 65 लोकांना परमनंट करण्यात आले. त्यावेळेला आमचा पगार 1,680 रुपये पगार होता. आज आमचा 8वा करार झालेला आहे. तर ह्या 8व्या कराराला आमचा 97,000 ते 1 लाखापर्यंत आज पगारवाढ झालेली आहे. तरी आज 140 लोक परमनंट आहेत आणि आज आमचा DA पॉईंट जो आहे, आज नाशिकमध्ये सर्वात DAचा जो पॉईंट आहे पर पॉईंट तो 10 रुपयाप्रमाणे पर पॉईंट केलेला आहे. आज जो करार झालेला आहे आमचा 27,100 रुपये पगारवाढ झालेली आहे. तरी पगारवाढ झालेली आहे. तरी आज रोजी
आमचा 1 लाखाच्या पुढं पगार जाईल. तरी 1 मिनिट थांबून बरं. तर आज रोजी जी आम्ही पगारवाढ घेतलेली आहे त्याचप्रमाणे आम्ही कंपनीला प्रोडक्शन वाढ पण दिलेली आहे. 12% आम्ही प्रोडक्शन वाढ केलेली आहे. त्यामुळे कंपनीने आणि युनियनने यांच्या सहमतीने आमचा पगारवाढ ही खूप आनंदाच्या वातावरणात आणि समाधानी झालेली आहे. तरी आमचे सर्व कामगार सुखी आणि संपन्न आहेत. हा वेतन करार व्यवस्थापनाच्या वतीने पंकज चावला, धनंजय भोसले, गोकुळ शिंदे, अविनाश गडवे व सुयोग जोशी यांच्या उपस्थितीत झाला. नाशिक वर्कर्स युनियनच्या वतीने डॉक्टर DL कराड, सीताराम ठोंबरे, देविदास आडोळे, तुकाराम सोनजे, युवराज पाटील तसेच कंपनीतील कामगार प्रतिनिधी उपस्थित होते. कामगारांची एकजूट, संघटित प्रयत्न आणि व्यवस्थापनासोबत झालेल्या ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.